मंत्र्यांकडे सध्या जे PAPS OSD नेमले गेले ते 5 वर्ष राहतीलच असं नाही. त्यांच्याविषयी तक्रार आल्या आणि काही जर त्यात तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार आहे. शिवाय उसनवारी तत्वावरती आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती करणाऱ्या मंत्र्यांना आता चाप बसणार आहे. PM किसान योजनेचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केलाय. या योजनेअंतर्गत देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी 22 कोटींची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. 19व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळालेत. रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी KYC करून घ्यावी, त्यानंतर त्यांचा पुरवठा थांबवला जाणार असल्याचं सांगण्यात येते. मागील आठवड्यात 3% GST सह 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव 89,198 रुपये आणि चांदीची किंमत 1 लाख रुपयांवरती पोहोचली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला वाढती मागणी आणि लोकांची सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सोनं खरेदीला सुरुवात केली आहे. जानेवारी 2025 मध्ये RBIनं 2.8 टन सोनं खरेदी केलं. त्यामुळे देशाजवळचा सोन्याचा साठा वाढून 879.01 टनांवरती पोहोचलाय. 112 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यातनं काढता येणार आहेत. त्यामुळे न्यू इंडियाच्या खातेदारांना तुर्तास रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ॲग्रिस्टेंट उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येते असं फडणवीस म्हणाले. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळतोय. लासलगाव बाजारात कमीत कमी 1,000 रुपये तर सरासरी 2400 रुपये दर मिळाल्याचं समोर आलंय. बाजार समितीत मक्याचे दर वाढलेत. नांदगाव बाजारात मक्याची किंमत 2,200 रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीत वाढ झाली आहे. सध्या भाज्यांचे दर आवाक्यात आले असले तरी सुरण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर मात्र अद्याप वाढलेलेच आहेत. या दोन्ही भाज्या 100च्या उंबरठ्यावरती असून इतर भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता भाज्या मुबलक प्रमाणात असल्या तरी उन्हामुळे ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. सोयाबीननं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलंय. मागील वर्षाच्या हंगामात 5,000च्या दरम्यान सोयाबीनचा सरासरी दर होता. मात्र यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. पिंपरी भाजी मंडई, टोमॅटो, काकडी, रताळं, फ्लॉवर अशा अनेक फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं रताळंही बाजारात दाखल झालंय. दरही आवाक्यात असल्यामुळे सर्वसामान्यांनी दिलासा व्यक्त केलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारी कर्मचारी धरणं आंदोलन करणार आहेत. 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी 6 मार्चला राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. पुण्यामध्ये महाशिवरात्री निमित्तानं PMPकडनं जास्तीच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट मुख्य स्थानक आणि निगडी अशा महत्त्वाच्या बसस्थानकांवरनं जादा बसेसचं नियोजन आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी येत्या बुधवारी बेस्टच्या वतीनं काही अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये कन्हेरी गुंफाला जाण्यासाठी 6 जादा बसगाड्यांचा समावेश असेल. मुंबई पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कचरामुक्त तास मोहिमेत एका महिन्यात तब्बल 1,300 टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. यासाठी पालिकेचे 26,000हून अधिक कर्मचारी, नियमित कर्मचारी आणि कंत्राटावरील 2,900 मनुष्यबळाचा वापर झालाय. पाण्याचे 579 टँकर्स वापरण्यात आलेत. मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विकासकांना बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पालिकेनं खासगी संस्थेच्या मदतीनं ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे राडारोडा टाकणाऱ्या वाहनांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. तर हे ॲप डाउनलोड करणं विकासक आणि कंत्राटदारांना बंधनकारक असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सध्या तेजीनं पुनर्विकास सुरू असल्यामुळे घर भाड्यात वर्षभरात 30% वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली सर्वाधिक भाडेवाढ ठरल्याचं बांधकाम अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे. मुंबईत JJ रुग्णालयात GBSचे 3 रुग्ण दाखल झालेत.
जीबीएसच्या रुग्णाचा एकूण आकडा 214 वर पोहोचलाय. या रुग्णांपैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासली आहे. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय. पसंतीचं घर न मिळालेल्या ग्राहकांना तळोजातील घरं थोपवण्याचा प्रयत्न सिडकोकडून केला जातोय. यावरती तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकांना सिडकोनं दिलेला पर्याय धुडकावून घरं सरेंडर करण्याचा धडाका लावलाय. त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसतेय. पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन दलातील एकूण 415 पदांपैकी तब्बल 349 पदं रिक्त आहेत. या विभागातील एकूण मनुष्यबळाच्या 84% पदं रिक्त आहेत. या पदावर 38 अधिकारी कार्यरत असून 235 पदं रिक्त आहेत. तर या संवर्गाची 150 पदं नव्यानं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत 7 तालुक्यांमध्ये 10 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 150 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट 2 टप्प्यात बंद असणार आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत आणि मार्च महिन्यात 3 ते 6 या तारखेला कालावधीत याच वेळी ते बंद असणार आहे. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि इतर कामांसाठी जुना कसारा घाट बंद राहणार असल्यामुळे या कालावधीत नवीन कसारा घाटातनं वाहतूक वळवण्यात येणार आहे. भायखळा येथील सुप्रसिद्ध राणीची बाग महाशिवरात्री निमित्तानं 26 फेब्रुवारी रोजी पर्यटकांसाठी खुली राहणार आहे. त्या बदल्यात गुरुवारी 27 फेब्रुवारीला ती बंद असेल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रानं देशात अव्वल क्रमांक पटकावलाय. राज्यात या योजनेत आतापर्यंत 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं आघाडी घेतली. कर्करोगासारखाच म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. यावरती वेळेवर उपचार झाले नाहीत तर डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊन ते पॅरालाइज होऊन डोळे गमावण्याची शक्यता असते. तो मेंदूपर्यंत पसरल्यास मृत्यूचा धोका सुद्धा आहे. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. ऑस्ट्रेलियाच्या ऑनलाईन सुरक्षा नियामक संस्थेनं सोमवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरती जवळपास 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 55.47 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. हा दंड टेलिग्रामनं मुलांच्या शोषणासह हिंसक अतिरेकी सामग्रीच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करण्यात झालेल्या विलंबामुळे ठोठावलाय. एआयनं कोणतंही अवघड काम किती वेगानं करता येतं याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. गुगल एआयनं थेट वैज्ञानिकांवरती मात देत मागील 10 वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा निपटारा अवघ्या 48 तासात केलाय. गुगल एआयनं इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये एका बगचा निपटारा केला. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना खेळासाठीचे अतिरिक्त गुण मिळतात. यासाठी यंदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना आपलं सरकार पोर्टलवरती अर्ज करावा लागणार असून वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलंय. मुंबईत शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील 1 महिन्यात या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. मुंबईत महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएनं दिलासा दिलाय. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्ज भरताना चुका झाल्या असतील त्यांना दुरुस्तीसाठी 27 आणि 28 फेब्रुवारीसाठी विशेष संधी दिली जाणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून चुकांच्या दुरुस्तीसाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीनं आणि अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त उपक्रमातनं रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा घेण्यात आली. अश्लील वक्तव्यामुळे चर्चेत आलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याची सोमवारी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चौकशी केली. इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात झालेल्या अश्लील वक्तव्यावरनं त्याला चौकशीची नोटीस बजावली होती. त्यावरून रणवीरसह आशिष चंचलानी यानं सोमवारी हजेरी लावून आपला जबाब नोंदवला. केदारनाथ मंदिराचं उत्पन्न मार्च 2021 पासून आतापर्यंत दुप्पट झालंय. 2022 पासून भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मंदिराचं उत्पन्न पुन्हा एकदा वाढलंय. 2023-24 मध्ये सुद्धा हाच ट्रेंड कायम राहिला असल्याचं मंदिर समितीनं म्हटलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या बदनामीच्या खटल्याची पुढील सुनावणी 6 मार्चला घेण्याचे खासदार आमदार विशेष न्यायालयानं ठरवलंय. 2018 साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरू इथे करण्यात आलंय. संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतील. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील कार्य अहवाल मांडतील. दिल्ली विधानसभेमध्ये आज कॅगचा अहवाल सादर होणार आहे. दिल्लीतील मद्य धोरण आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळण्यात आलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी एका कार्यक्रमादरम्यान मोठं वक्तव्य केलं. निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला. मस्ती कराल तर घरी जाल. आता पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्याही हातात काही राहिलं नाही असं कोकाटेंनी सांगितलं. आता आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असं ते म्हणाले. कोकाटेंना कदाचित माहीत नसेल ओएसडीची नियुक्ती मुख्यमंत्रीच करतात. कोणी नाराज झालं तरी अशा ओएसडी नियुक्तीला मान्यता देणार नाही अशा शब्दात ओएसडीच्या नियुक्तीवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावले. आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावरती राहणार नाही. मात्र नैतिकता आणि यांचा काही संबंध असल्याचं वाटत नाही अशा शब्दात नाव न घेता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरनं शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार हे संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांनी सुद्धा याबाबत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती. मी कुणाचा सत्कार करायचा यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागणार का असा सवाल विचारत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. इथे वेळ झाली एका ब्रेकची. लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.